सो हेलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही बघू शकता, आज आहे 2 जून, संध्याकाळचे 7:12 होत आहेत. जसं तुम्ही इथं बघू शकता, आता आपल्या इलेक्शनचे रिझल्ट आहेत. 4 तारखेला आपल्या इलेक्शनचे रिझल्ट मिळणार आहेत. आज ऑलरेडी एक्झिट पोलचे निकाल आले आहेत. तर सगळ्या गोष्टींबाबत आपण बोलणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ लास्ट पण बघा, जेणेकरून तुम्हाला खूप गोष्टी यातनं शिकायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जसं तुम्ही बघू शकता, एकमेव असं आपलं प्रिन्स ट्रेडिंग चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण जे जे अनालिसिस करतो की मार्केटमध्ये हे होऊ शकतं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये त्याच गोष्टी होतात. जर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल, बघा. यातनं तुम्हाला मी कसं ट्रेडिंग करतो ते समजेल, मार्केटला कशा पद्धतीने उद्यासाठी अनालिसिस करायचं ते समजेल, आणि महत्त्वाचे मार्केटमध्ये प्राइस पण ते समजतील. फ्री ऑफ कॉस्ट टोटल कंटेंट आहे. मॅक्सिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून सगळे लोक याचा फायदा घेऊ शकतील. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ की कशा पद्धतीने ओव्हरऑल शुक्रवारी मार्केट राहिले ते आपण जाणून घेऊया 31 तारखेला. तर आपल्या निफ्टीमध्ये तुम्ही इथं बघू शकता, ऑलमोस्ट फ्लॅट बघायला मिळालं. देन जरासं अप्पर साईड सेलिंग, जराशी अप्पर साईड परत सेलिंग, आणि परत थोडंसं बाईंग बघायला मिळालं. बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप, सेलिंग, बाईंग, सेलिंग, बाईंग, सेम व्हॉलेटाईल मार्केट आपल्याला बघायला मिळालं. तर तुम्ही जर आपला हा व्हिडिओ बघितला नसाल तर जाऊन व्हिडिओ बघा. ह्याच्यामध्ये आपण अनालिसिस केलं होतं गुरुवारी की मार्केटमध्ये 31 तारखेला काय होऊ शकते. जे आपण अनालिसिस केलं होतं एक्झॅक्टली मार्केटमध्ये, इथं जे अनालिसिस केलं होतं मार्केटमध्ये तेच अप्लाय झालंय. तुम्ही जाऊन व्हिडिओ चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. आपला व्ह्यू होता की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला बघू शकतं. एक्झॅक्टली आपल्या मार्केटमध्ये एक चांगला सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला. त्यानंतर हे सेलिंग काय येणार, ह्याच्या मागची मी एक सायकोलॉजी सांगितली होती की स्पेसिफिक सेलिंग काय येऊ शकतं मार्केटमध्ये. एक्झॅक्टली मार्केटनं तीच सायकोलॉजी केली. त्यानंतर ह्या बायसना आपण टार्गेट करू शकतो हे स्पेसिफिक सांगितलं होतं. मार्केटमध्ये डॉट टू डॉट ज्या गोष्टी बोललेल्या त्या आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही जाऊन बघू शकता, तुम्हाला गोष्टी क्लिअर येतील. त्यानंतर एक इम्पॉर्टंट लेवल पण मी तो तुम्हाला दिली होती. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. 49,020. जसं की तुम्ही बघू शकता, मार्केटमध्ये एक्झॅक्टली ह्या लेवलला तिथे रिजेक्शन आलं. मी स्पेसिफिक बोललो होतो की मार्केटमध्ये ह्याच्यावर आपल्याला बायस ऍक्टिव्हेट होतील. तर ह्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही जर ह्या गोष्टी समजून घ्यायला स्टार्ट केला ना, तर तुम्हाला मार्केटमध्ये खूप गोष्टी समजतील. ह्याच्यावरच बायर्स ऍक्टिव्हेट होणार. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी अशा पद्धतीने बघता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी लक्षात येतात. इथे खूप स्मूथ मध्ये काम करता येऊ शकत होतं. एक एम पॅटर्न आहे, इथं सेल करता येत होतं. डबल टॉप पॅटर्न आहे, इथं सेल करता येतो. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, खूप स्मूथ मध्ये इथं आपल्याला ऑलरेडी चांगला प्रॉफिट बनवता येऊ शकत होता. खाली कमेंटमध्ये करा कशा पद्धतीने तुम्हाला अनालिसिस वाटलं, तुम्हाला फायदा झाला का, या सगळ्या गोष्टी. चला बघूया की पर्सनली मी कसं काम केलं. जसं की तुम्ही इथं बघू शकता, पर्सनली मी इथं ऑलमोस्ट 470 पॉईंटचा प्रॉफिट बुक केला बँक निफ्टी फ्युचरमध्ये. आणि तुम्ही इथं बघू शकता एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपण टॉप आणि बॉटम पकडतो. तुम्ही तर बघू शकता एक्झॅक्टली बॉटम पकडलाय. प्रिन्स ट्रेडिंगसाठी हे नवीन नाही आहे. जे पेड स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या प्रिन्स ट्रेडिंगमध्ये अशा पद्धतीने ट्रेडिंग केलं जातं. सो जसं की तुम्ही तर बघू शकता, जो प्रॉफिट बुक केला तो एक चांगला प्रॉफिट बुक केला तुम्ही तर बघू शकता. आणि जे एक्झिट केले ते देखील तुम्ही बघू शकता, इथे एक्झिट केले तुम्ही, हे देखील तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर कशा पद्धतीने काम केलं तुम्ही तो बघा. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी, तर खाली दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तुम्ही जर बघितलं सगळ्यात पहिल्यांदा इथं मी डिस्क्लेमर देतो, कारण इथं मी कॉल किंवा टिप्स असं काही देत नाही. इथं मी फक्त आणि फक्त एज्युकेशनल कंटेंट देतो, ज्याच्यामध्ये एक ट्रेडर कशा पद्धतीने काम करतो या सगळ्या गोष्टी मी माझ्यानं डिलिव्हर करतो. प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता सगळ्या गोष्टी. 11:09 सांगितलं ऍडेड टू वॉच लिस्ट बँक निफ्टी फ्युचर, आणि 11:30 48,853, 11:30 एक्झॅक्टली ज्या ठिकाणी मी बाय केलं तो मार्केटचा बॉटम बनलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मार्केटमध्ये ऑलमोस्ट 590 पॉईंटचा मोमेंटम आला. हे तुम्ही कुठेही जावा, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि इंडिया, तुम्हाला असं टॉप बॉटमचं ट्रेडिंग इंट्राडे मध्ये बघायला कुठेही मिळणार नाही. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही तर बघू शकता कशा पद्धतीने आपण काम केले. या सगळ्या गोष्टी तुम्ही तो वन बाय वन करू शकता. लाईव्ह मध्ये पोझिशन बुक शेअर केले जाते. सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळते. आता तुम्हाला यातनं काय शिकण्यासारखं आहे किंवा तुम्ही यातनं काय शिकू शकता. फर्स्ट, पहिला मुद्दा जो तुम्हाला यातनं शिकायचा आहे तो म्हणजे आहे डिसिप्लिन. आज इतकं मार्केटमध्ये मी होल्ड केलं, हे कशामुळे आलं, हे आलं डिसिप्लिनमुळे. तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं की तुमचं डिसिप्लिन किती स्ट्रॉंग आहे. तुम्ही जेवढा तुमच्या डिसिप्लिनला स्ट्रॉंग कराल तितकं तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होत चाला. दुसरं, मी इतकं का होल्ड करू शकलो, ह्याच्या मागे पण एक रिझन आहे, मार्केट अंडरस्टँडिंग. जोपर्यंत तुमच्याकडे मार्केट अंडरस्टँडिंग नसेल तोपर्यंत तुम्ही हे करू शकत नाही. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पुण्यामध्ये 17 वर्षाच्या मुलग्यानं फोर व्हीलरनं कसा ऍक्सिडेंट केलाय, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असेल. त्याच्याकडून ते का झालं, कारण त्याला तेवढं अंडरस्टँडिंगच नव्हतं. लाईफचं असू दे किंवा गाडीचं असू दे किंवा आपण काय करू त्याचं असू दे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं चूक घडली. बट तुम्हाला जसं माहिती आहे की आपण कधी पण फोर व्हीलर जेव्हा होतो आपण अंडरस्टँडिंगनं सगळ्या गोष्टी करतो. सेम मार्केटचं अंडरस्टँडिंग असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण समजून घ्या, तुमच्याकडे जर अंडरस्टँडिंगच नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये होल्ड करू शकणार नाही.
तुमचा लॉस कट करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला समजून घेणं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आज जो तुम्हाला हा प्रॉफिट दिसतो तो त्यामुळे दिसतो की डिसिप्लिन आहे आणि मार्केटचं अंडरस्टँडिंग आहे. होपफुली या गोष्टी तुम्हाला समजत आहेत, गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. चला थोडंसं जाणून घेऊया की ओव्हरऑल आपण या आठवड्यामध्ये काय काम केलं, सगळ्या गोष्टी जाणून घ्या. म्हणजे हे 27 तारीख ते 31 तारीख आपण कसं काम केलं थोडंसं जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातनं शिकायला मिळतील आणि काही इम्पॉर्टंट काही प्राइस पॉईंट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. सो 27 तारखेला, आणि बाय द वे हे जे मी सगळं तुम्हाला सांगत आहे, तुम्ही स्वतः जावा आणि स्वतः तुम्ही इथून व्हिडिओ बघायला चालू करा. इथून तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघायला चालू करा. विथ प्रूफ तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. असं काही नाही की झाल्यानंतर सांगत आहे, विथ प्रूफ सगळ्या गोष्टी मिळतील. या दिवशी आपण काय अनालिसिस केलं होतं, यामध्ये टोटली माझा या दिवशीचा व्ह्यू होता तो सेलिंग होता. बट त्यामध्ये मी काय सांगितलं होतं की सेलिंग माझा व्ह्यू तर आहे, मात्र मी सेल कधीपर्यंत करणार, जोपर्यंत मार्केटमध्ये 49,160 म्हणजे 49,160 ह्या लेवलच्या खाली आहे जोपर्यंत मार्केट, तोपर्यंत मी सेल करणार. बट जसं इथं ब्रेकआउट होईल मी बायला बघणार. तुम्ही तर बघू शकता मार्केट वर गेलं, त्यानंतर थोडीशी एक रिट्रेसमेंट आहे. जसं मार्केटनं बाईंग मोमेंटम चालू केला, बघू शकता मार्केटमध्ये वर आलं. पहिला पॉईंट यातनं शिकून घ्या की कशा पद्धतीनं मार्केटमध्ये लेवल्स इम्पॉर्टंट आहेत, आणि हे सगळं तुमच्या समोर अनालिसिस केलं आणि तुम्ही बघू शकता की असं या पद्धतीने चांगला रिझल्ट आहे. त्यानंतर हे जे सेलिंग आज बघायला मिळाले, हे सेलिंग पण का आलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल की रिट्रेसमेंट बद्दल मी जे बोलत होतो त्यामध्ये तुम्हाला रिट्रेसमेंट कन्सेप्ट मध्ये ती गोष्ट क्लिअर होईल. पुढचा दिवस जर बघायला गेलो 28 मे, या दिवशीचा आपला क्लिअर व्ह्यू होता मार्केटमध्ये माझा सेलिंग, मार्केटमध्ये तेच बघायला मिळालं सेलिंग. त्यामध्ये पण मी स्पेसिफिक एक गोष्ट सांगितली होती की 49,480 एक्झॅक्टली 49,480 ह्याच्यावर आपण बाय करा. मार्केटने ह्यालाच रिस्पेक्ट दिली आणि मार्केटने मोमेंटम केला. सो या गोष्टी समजून घ्या की मार्केट कसं रिस्पेक्ट करते, कशा पद्धतीने मोमेंटम करते, कशा पद्धतीने व्ह्यू डेव्हलप करायचा, आणि हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथं हा व्ह्यू ऑलरेडी आपण सेलिंग सांगितला, मार्केटमध्ये सेलिंगच बघायला मिळालं. पुढचा दिवस होता 29 तारीख, त्या दिवशी पण मी स्पेसिफिक सांगितलेलं की मार्केटमध्ये सेलिंग आहे. महत्वाचा हा जो दिवस आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. माझं प्रत्येकानं एक मत आहे की तुम्ही जाऊन हा व्हिडिओ बघा, ज्यामध्ये ह्या दिवसाचं मी अनालिसिस केलेलं आहे. तुम्ही जाऊन युट्यूबला स्वतः बघू शकताय. यामध्ये जे मी बिग प्लेअरची सायकोलॉजी सांगितले, त्यानंतर जी ऑपरेटरची सायकोलॉजी सांगितली, ती सगळ्यात इम्पॉर्टंट सायकोलॉजी. आणि मार्केटमध्ये मी 2 टार्गेट दिले होते. एक टार्गेट दिलं होतं 48,800 आणि एक टार्गेट दिलं होतं 48,600. हे 2 टार्गेट का अचीव्ह होणार, एक असतं नुसतं टार्गेट देणं चार्ट बघून, एक असतं मार्केटची सायकोलॉजी बघून टार्गेट देणं. एक्झॅक्टली ते टार्गेट दिलं होतं, मार्केटमध्ये ते अचीव्ह झाले. जाऊन बघा, त्यातून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण मार्केटची सायकोलॉजी अचीव्ह केली. आणि तुम्ही जसं बघू शकता की जे जे आपण अनालिसिस करतो एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच होतं. तर तुम्हाला मित्रांनो, सगळे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना मला सांगा की मी कमेंट करा की कसं तुम्हाला वाटत आहे, कारण तुमच्या समोर आहे. एक आठवडा तुमच्या समोर कंटिन्यू अनालिसिस केले आणि एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच घडले. आज तुम्ही जाऊन बाकीचे युट्यूब चॅनल्स पण बघा, हिंदीमधले मोठमोठे जे ट्रेडर्स आहेत त्यांचं देखील इतकं अनालिसिस जात नाही. तुम्ही जाऊन स्वतः क्रॉस चेक देखील या सगळ्या गोष्टी करू शकता. पुढचा दिवस तुम्ही तर बघू शकता 30 तारखेला आपण इथे अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये बाईंग साईडला मोमेंटम येऊ शकतो मॉर्निंगला. एक्झॅक्टली आपला बाईंग साईडचा मोमेंटम बघायला मिळाला. मोर दॅन तुम्ही जर बघितलं आपल्याला इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितला, मोर दॅन 600 पॉईंट पेक्षा जास्त मोमेंटम बघायला मिळाला. प्लस त्यानंतर एक रिट्रेसमेंट आल्यानंतर परत एक बाईंग साईडचा मोमेंटम बघायला मिळाला 500 पॉईंटचा. सो जो साईड आपण बोललोय एक्झॅक्टली मार्केट तिथे गेलं. यामध्ये मी अमित शहाच्या रिलेटेड एक सांगितलं होतं की न्यूजला मार्केट कशा पद्धतीनं बिहेव करतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला द्यायला लागलोय. हेच आहे जे मार्केटमधलं खरं लर्निंग आहे, आणि ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. दॅट्स वाय मी तुम्हाला हे सांगत आहे की बघा की म्हणजे काही लोक असतील ज्यांनी व्हिडिओ बघितले असतील नसतील, तर सगळ्यांना एक रिकॅप व्हावं की जे जे आपण अनालिसिस केले एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच झाले. जाऊन हे सगळे व्हिडिओ बघा, इथून तरी ऍटलीस्ट बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा होईल आणि तुम्ही मॅक्सिमम लोकांना शेअर करा, त्यांना पण फायदा होईल. त्यानंतर या दिवशी जर तुम्ही बघितला, आपण आयडेंटिफाय केलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग मोमेंटम येऊ शकतो. मार्केटमध्ये सेलिंग मोमेंटम आला. त्यानंतर आपण आयडेंटिफाय केलं होतं की मार्केटमध्ये एक्झॅक्टली जसं मी तुम्हाला बोललो आता रिसेंटलीच 49,20 मार्केटनं एक्झॅक्टली तिथनंच रेजिस्टन्स घेतला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही समजून घेऊ शकता की कशा पद्धतीने काम करायचं असते. आणि हा आठवडा जर तुम्ही बघितला, जसं आपण ठरवलं मार्केटमध्ये त्याच गोष्टी झालेल्या आहेत. नॉट अबाउट हा आठवडा, हे सगळे आठवडे. तुम्हाला ह्यातनं सांगायचं काय की हे जे फ्रीमध्ये नॉलेज मी आता देत आहे ते तुम्ही बघा, समजून घ्या, आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. काही लोक बघतात, काही लोक नाही बघत, म्हणून मी तुम्हाला एकदा वीकचं सांगितलं, जेणेकरून तुम्हाला गोष्टी सोप्या जातील. आणि जर तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला फायदा असेल, तुम्ही नक्की मला सांगू शकता चॅटबॉक्समध्ये. चॅटबॉक्स इन द सेन्स तुम्ही कमेंट करून मला सगळ्या गोष्टी या बोलू शकता. चला ओव्हरऑल आता थोडंसं बघूया की ओव्हरऑल मार्केटमध्ये काय चाललंय, कशा कशा गोष्टी चालू. आजचा संडे स्पेशलचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, बट खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करणार आहे. चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला त्या सगळ्या सांगणार आहे. सो थोडंसं आपण लक्ष देऊया. पॉईंट नंबर 1 मला जो तुम्हाला बोलायचा आहे, आज जर तुम्ही बघितला मार्केटमध्ये कंटिन्यू, म्हणजे आता जर तुम्ही तो बघितला, बुधवारी एक्सपायरी झाली 30 तारखेपासून तुम्ही जर बघितला ऑप्शनचे प्रीमियम खूप मारलेले आहेत. आज ऍट द मनी जर चालू आहे तो 1,000च्या आणि 1,000 अशा पद्धतीने चालू आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर अशा सिच्युएशनला काय करायचं किंवा अशा सिच्युएशनला कशा गोष्टी असतात त्याबद्दल मी थोडंसं डिस्कशन करतो,
जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बाकीच्या गोष्टी आणि कशा पद्धतीनं काम करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या ह्या 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे ह्याच्यावर पण मी तुम्हाला एक अंदाज देतो. सो तुम्ही इथं बघू शकता ऑप्शन चेन मी तो ओपन केले. जर आता इथे तुम्ही बघितला एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ऍट द मनी जो आहे तो 1064 चालू आहे आणि ऍट द मनीचा पुट कॉल आहे तो 1064 आणि पुट आहे तो 875. क्लिअरली दिसतंय आपल्याला की खूप जास्त ऑप्शन प्रीमियम मागलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा असं का होतं थोडंसं तुम्ही जाणून घ्या ह्या गोष्टी. पॉईंट नंबर 1, हे ऑप्शनचे प्रीमियम का वाढतात? कारण खूप सारे लोक हे बाय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये ही लोक बाय करतात. म्हणजे ऑप्शन बाईंग खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे ऑप्शनची प्राइस वाढते. एखादा स्टॉक आहे जर त्यामध्ये तुम्ही नुसतं बाय बाय करत गेला आणि सेलचे ऑर्डर कमी असतील तर तो स्टॉक अल्टिमेटली वाढणारच आहे. सो खूप लोकांनी हे बाय केले त्याच्यामुळे हे आपल्याला वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता थोडंसं समजून घ्या ह्या गोष्टी जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्ही जर बघितला इथं मी डेल्टा नावाचा एक फिश फंक्शन आहे तो मी ऍड केलाय. ह्याला ऑप्शनचे ग्रीक्स म्हणतात. जसं तुम्हाला माहिती आहे डेल्टा, गामा, थिटा, वेगा ह्या सगळे ऑप्शनचे ग्रीक्स आहेत. त्यामध्ये डेल्टा नेमकं कसं काम करतो, धरून चला ऑप्शनची जी प्राइस आहे म्हणजे ही जी स्ट्राईक प्राइस आहे जसं की तुम्ही तो बघू शकता, ह्याचा डेल्टा आहे 0.54. याचा अर्थ काय, बँक निफ्टी फ्युचर जर 2 पॉईंट हल्लं म्हणजे 2 पॉईंट मूव्ह झालं तर हा डेल्टा इतका हे होणार, म्हणजे थोडक्यात एक पॉईंट हलणार. जसं की तुम्ही इथं बघू शकता थोडक्यात 1 पॉईंट बँक निफ्टी फ्युचर हल्ल्यानंतर हा डेल्टा किती हलणार हे आपल्याला इथं दाखवते. थोडक्यात बँक निफ्टी फ्युचर जेव्हा 200 पॉईंटचा मोमेंटम करेल तेव्हा हा डेल्टा म्हणजे ही ऑप्शनची प्राइस 1064 ची फक्त 100 पॉईंट हे होणार. तुम्ही हे बघू नका की 1000ला मला जास्त वाढायला पाहिजे, कारण ह्याच्या आधीचे जे 1000चे होते ते जास्त वाढत होते. समजून घ्या ऍट द मनी आहे, त्याच्यामुळे हा वाढला तर फक्त 100च वाढणार आहे. त्यामध्ये पण हे विसरू नका की इथे थिटा पण आहे. तो थिटा ह्यामध्ये जितका लेट तो वाढणार त्यानुसार तो हे होणार. म्हणजे हिशोबाने तुम्हाला 200 पॉईंटचा जरी मोमेंटम झाला तर तुम्हाला 1000च्या प्रीमियम मध्ये हार्डली 80 पॉईंटचा प्रॉफिट दिसेल. या पद्धतीनं तुमचं नॉलेज असलं पाहिजे आणि तुम्हाला गोष्टी समजल्या गेल्या पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये मी डिटेलमध्ये सांगेन, बट मी आता तुम्हाला टेंटेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करायचा की तुम्हाला मनी मॅनेजमेंट का फॉलो करणं गरजेचं आहे. दिसताना तुम्हाला 1000चा प्रीमियम दिसत आहे, बट ऍक्च्युली तो मोमेंटम होताना ऍट द मनी सारखाच मोमेंटम होणार आहे, जो की तुम्ही ते डेल्टामध्ये बघाला. जर तुमची इच्छा असेल की जास्त पाहिजे तर तुम्हाला असं इथं वर जायला लागणार, मग तुम्हाला 3-3000चे प्रीमियम बाय करायला लागणार. हे म्हणजे इन द मनीमध्ये आले. पूर्वी कसं होतं, पूर्वी इन द सेन्स रिसेंटली इलेक्शनच्या आधी 1000चा प्रीमियम कुठे असायचा, जो इन द मनी असायचा म्हणजे खूप जास्त आधी तो त्यानुसार वाढायचा. बट आता जसं मी तुम्हाला म्हणलं ऍट द मनी आल्यामुळे हे. सो ह्यातनं तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की तुम्हाला जास्त मोठे पैसे लावायचे नाहीयेत. प्लस खूप लोक आता काय करणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. खूप लोक आता बाय करायला जाणार आहेत खालचं, म्हणजे जे नॉर्मली बाय करतात. आता तुम्ही जर बघितला हा आहे 250चा प्रीमियम, जो आहे 51,100 तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही जर हा बाय करायला गेला तर मार्केट कितीही वाढलं तरी तुम्हाला त्या लेवलचा रिझल्ट तिथं बघायला नाही मिळणार. सो जसं तुम्ही इथं बघू शकता हा मूव जो होता ना होणार आहे हा 0.21 ह्या डेल्टानं होणार आहे. म्हणजे तुम्ही जरी बाय केला 250चा प्रीमियम आहे त्यामुळं तरी पण तो मोमेंटम इतका जास्त होणार नाही. तर या गोष्टी त्या तुम्हाला समजून घ्यायच्यात आणि त्यानुसार काम करायचे आहेत. होपफुली हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल. जर तुम्हाला फोन आवडला असेल, तुम्हाला गोष्टी समजल्या असेल, तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर अशा सिच्युएशनला खूप लोक जे आहेत ते लॉंग स्ट्रॅडल करायला बघतात. म्हणजेच काय, कॉल आणि पुट दोन्ही पण बाय करायला बघतात. बट मला तुम्हाला काय सांगायचं की जसं मी तुम्हाला आता बोललो की तुम्ही कॉल पुट आता हजार हजार रुपयांची जरी बाय केला तरी पण त्यांच्यामध्ये मोमेंटम हा ऍट द मनी सारखाच येणार आहे. त्यामुळे थोडीशी तर रिस्क पडते आणि मार्केटला मोमेंटम करण्यासाठी जसं की आता तुम्ही बघितला, आता इथं तुम्हाला जर बघितला मार्केटला मोमेंटम करण्यासाठी इथं 1000चा प्रीमियम आहे, इथं 800चा प्रीमियम आहे. तुम्ही दोन्ही जर इथं बाय केला मार्केटला मोमेंटम करायसाठी मिनिमम 2000 पॉईंट क्रॉस करायला पाहिजेत एका साईडला, तेव्हा कुठं तुम्हाला एका साईडला प्रॉफिटवाला चांगला चालू होणार. त्यामुळे हे थोडंसं रिस्की जाते. त्यामुळे मी तुम्हाला सजेशन देईल की लॉंग स्ट्रॅडल वगैरे शक्यतो जरी केला तरी पण कमी क्वांटिटीमध्ये करा आणि तुम्ही कमी प्रॉपर वेने मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टी इथे तुम्ही करा. त्यानंतर येतो पुढचा पॉईंट जो मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचा आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये हा एक प्लान इव्हेंट आहे. म्हणजे हा इव्हेंट आहे हे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे बाबा, इलेक्शन आहे, इलेक्शनचा रिझल्ट लागणार आहे, सगळ्या गोष्टी. ह्याच्या आधी पण मी बोललो होतो, आता पण मी तुम्हाला बोलतो. एक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठल्याही इव्हेंटवर किंवा कुठल्याही गोष्टींवर अशा पद्धतीच्या जास्त फोकस नाही करायचा आहे. तुम्हाला फोकस कुठे करायचा आहे, तुम्हाला फोकस करायचा आहे की डेली मी मार्केटमधनं कसे पैसे मिळवू शकतो. ह्याला बिझनेस म्हणून जितकं तुम्ही बघाल ना तितकंच तुम्ही या बिझनेसमध्ये खूप मोठे होणार. हे तुम्हाला जास्त मोठे करणार नाहीत. म्हणजे तुम्ही मोठ्या क्वांटिटी आता घेऊन बसलाय कॉलच्या किंवा बायच्या, हे तुम्हाला जास्त मोठं नाही करणार. हा बाबा तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर आहे, त्यातनं तुम्ही प्रॉफिटमध्ये थोडीशी रिस्क घेतलाय आणि ती इथं तुम्ही लावलाय. आता हा भाग वेगळा आहे. बट तुम्ही प्रॉफिटेबल पण नाहीये, तुमचा कन्सिस्टंट प्रॉफिट होत नाही आणि तुम्ही मात्र ह्या आशे नाही की इथं माझा काहीतरी प्रॉफिट होईल. तर असं करू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही आयपीओ मध्ये ट्राय करा.
त्यामध्ये तुम्हाला लिस्टिंग गेन मधून थोडाफार प्रॉफिट मिळून जाईल. बट अशा ठिकाणी रिस्क घेऊ नका. जर रिस्क घेतला तर ती लिमिटेड रिस्क असू दे. सो ह्या गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. होपफुली तुम्हाला हे लक्षात येत असेल, समजत असेल. जर तुम्ही आता बघितला, मी तुम्हाला शेअर करेन ओव्हरऑल जर मार्केटबद्दल बघायला गेला, एक महत्वाचा प्राइस पॉईंट आहे, मी तुम्हाला शेअर करेन. ओव्हरऑल मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे फॉरेन इन्व्हेस्टर्स कडून. तुम्ही तो बघू शकता 1400 कोटी ऑलरेडी मे महिन्यामध्ये त्यांनी आय थिंक 42,000 कोटी मे महिन्यामध्ये केले आहेत, जसं की तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर 35,000, त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं 15,000, 35,000. म्हणजे 2024 मध्ये तुम्ही जर बघितला 35, 35, 42, 15, तुम्ही तो बघू शकता कंटिन्यू मार्केटमध्ये सेलिंगच आहे. तर यातनं तुम्हाला काय शिकायचं आहे किंवा यातनं तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ते मार्केटमध्ये नाही आहेत. बट मार्केट आता जे आपण एवढं बघायला लागलो की इतकं सेलिंग होऊन सुद्धा मार्केट एका आपल्याला अप्पर साईडला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये रिझन काय? त्याच्यामध्ये रिझन फक्त आहेत, आपण जे रिटेलर आहोत, खूप मोठा पैसा म्युच्युअल फंडमध्ये लागत आहे. प्लस HNI आपल्या इथले क्लायंट आहेत. पूर्वी कसं व्हायचं, जसं तुम्ही 2010च्या आधी जर बघितला किंवा 2015च्या आधी जरी ऑलमोस्ट बघितला, जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर कडून सेलिंग व्हायचं तेव्हा मार्केट खाली जायचं, कारण ते एक मोठा रोल प्ले करत होते. बट आपले रिटेल पार्टिसिपेशन आता इतकं वाढलंय की त्याचा इतका फरक पडत नाही. बट आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की मार्केट वर चालले तर कुणाच्या जीवावर चालले, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर, किंवा मार्केटमध्ये कुठले कुठले गोष्टी होत आहेत, नाही होत आहेत. तर या गोष्टी समजून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला शेअर करेन, आज प्रत्येक जी गोष्ट आहे ना, प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे आज क्रूड ऑइल असू दे, आपल्यात आपण जो चार्ट बघतो तो, प्लस जो इंटरनॅशनल चार्ट आहे तो, त्यानंतर US डॉलर असू दे, त्यानंतर अमेरिकेबद्दलचे काही न्यूज असू दे, त्यानंतर सिंगापूर, चायना, तुमचे ह्यावर लक्ष पाहिजे ऍटलीस्ट थोडंफार 10-15 मिनिटं दिवसातले. बाबा युएसचे इन्फ्लेशन रेट काय चालू आहे, कशा गोष्टी चालू आहेत, ह्या जेव्हा तुम्ही गोष्टींकडे लक्ष द्याल ना, तुम्हाला एक ओव्हरऑल मार्केटबद्दल सिनॅरिओ समजेल की कसं मार्केट चालतं, कशा गोष्टी चालतात. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगवले, हे पॉईंट सांगवले, हे समजून घ्या. ह्या तुम्हाला मार्केटमध्ये ग्रो करतील. ओव्हरऑल जर बोलायचं झालं, मार्केट एक लक्षात ठेवा, सगळ्यांना पैसे बनवून देत नाही. मार्केट सगळ्यांना पैसे बनवून देत नाही. आज जाऊन तुम्ही चार्ट बघा, तुम्ही स्वतः जाऊन चार्ट बघा, मी तुम्हाला सांगत पण नाही. 1 फेब्रुवारीचा चार्ट जाऊन बघू शकता तुम्ही, ज्या दिवशी आपलं बजेट होतं. जाऊन तुम्ही स्वतः जाऊन चार्ट बघा. त्या दिवशीच्या चार्टमध्ये मुमेंटमच झालेलं नाहीये. नो मुमेंटम. मार्केट असंच राहिले आणि पुढच्या दिवशी मात्र मुमेंटम आला. कारण प्रत्येकाला माहिती होती की काहीतरी होऊ शकते, म्हणून प्रत्येक जण कॉल आणि पुट बाय करून बसलो होतं. बट त्या दिवशी मुमेंटमच आला नाही. पुढच्या दिवशी सगळेजण लॉस करून बाहेर गेले, मग आला. एक लक्षात ठेवा, ज्यांना माहिती आहे, सगळ्यांना बाबा सगळ्यांना माहिती आहे इलेक्शन आहे, हे होऊ शकते, ते होऊ शकते, तर तुम्ही जास्त रिस्क घेऊन बसू नका. लिमिटेड रिस्क घ्या, तुमच्या प्रॉफिटमध्ये रिस्क घ्या, त्यानुसार तुम्ही काम करा. होपफुली आजचे पॉईंट तुम्हाला लक्षात आले असतील, समजले असतील, बऱ्यापैकी तुम्हाला फायदा झाला असेल. नक्की कमेंट करू शकता. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, बट नक्कीच तुम्हाला यातनं गोष्टी शिकायला मिळत असतील. उद्या ओव्हरऑल माझा व्ह्यू सांगतो. जसं तुम्हाला मी क्लिअर बोलतो, पुढचे 2 दिवस मी काहीही बोललो, एसएल हंटिंग, ट्रॅप ट्रेडिंग, मी काही बोललो तरी मार्केट जे मूव्ह होणार आहे ते फक्त आणि फक्त न्यूज नुसार होणार आहे. तेव्हा मी काही पण बोलू दे, मार्केटमध्ये न्यूजच चालणार आहे. माझा उद्याचा व्ह्यू काय ते सांगतो. मार्केट गॅप ओपन झालं मी बाईंगला बघणार, गॅप डाऊन झालं मी सेलिंगला बघणार. सिम्पल. मार्केट फ्लॅट ओपन होणार नाही ही मला गॅरंटी आहे. एकतर गॅप अप होणार किंवा गॅप डाऊन होणार. त्यामुळं मी पर्सनली ज्या साईडला होईल त्या साईडला. मला पर्सनली अजून काय वाटतंय, उद्या गॅप अप होण्याचे चान्सेस आर व्हेरी हाय. एक्झिट पोलला बीजेपी निवडून आले, तुम्हाला पण माहिती आहे बीजेपीला जास्त मिळणार असे दिसत आहे. गॅप अप होण्याचा चान्स बघायला जास्त मिळू शकतो आणि मी बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांना इतकंच सांगेन, अजिबात जास्त असं उत्साहात जाऊन मोठे पैसे लावू नका. एका दिवसाला पैसे मिळवण्यापेक्षा, एका दिवसात मोठं होण्यापेक्षा, रोज छोटे छोटे पैसे म्हणून कसं मोठं होता येईल ह्याच्यावर फोकस करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा, कमेंट करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.